रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला, आज आपण आषाढी एकादशी स्पेशल पुरी आणि भाजी बनवत आहोत। इकडे घेतलेत मी बटाटे आणि केळी, कच्ची केळी घेतलेली आहे। कच्ची केळी ही आपण पुरीच्या पिठामध्ये टाकणार आहोत। अगोदर आपण हे सगळं उकडवून घेणार आहोत। बघा, केळी आपली उकडून झाली आहे, ती थोडी थंड करून घ्यायची आहे आणि स्मॅश करून घ्यायची आहे। काटा चम्मचच्या साहाय्याने हिला मी स्मॅश करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपली केळी छान अशी स्मॅश झालेली आहे। आता तिच्यामध्ये टाकले आपण थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि इकडे घेतलेलं आहे मी शिंगाड्याचं पीठ। शिंगाड्याचं पीठ हे उपवासासाठी चालतं, म्हणून मी पुरीसाठी हेच पीठ घेतलेलं आहे। छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताने अगोदर। आणि आता याच्यामध्ये आपण लागेल तेवढं पाणी ॲड करणार आहोत, कारण की जास्त पाणी आपल्याला ॲड नाही करायचं आहे। केळीचा ओलावा अगोदरच याच्यामध्ये आहे, लागेल तेवढंच पाणी टाकून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, इकडे असं पद्धतीनं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊयात आणि आता पुरी तळ्यासाठी आपण तेल गरम करून घेणार आहोत एका कढईमध्ये, म्हणजे आपलं तेल छान असं गरम होईल। तयार केलेल्या पिठातला एक गोळा घेतला मी आणि छान असं त्याला आपण या पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये याला घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं पोळपाटाला ही पोळी चिटकणार नाही। कारण हे पीठ एकदम भुसभुशीत असतं, चिकटपणा नसतो याला अजिबात। त्यामुळे याला हलक्या हाताने आपण आता लाटून घेणार आहोत। जास्त दाब नाही द्यायचा याला लाटताना, नाहीतर लगेचच आपली पोळी ही जी आहे ती लगेचच अशी तिला चिरा पडतात। आता हलक्या हाताने आपण हिला लाटून घेणार आहोत, बघू शकताय। बघू शकताय अशा पद्धतीने आपली पोळी आता लाटून झालेली आहे। इकडे घेतलाय मी एक छोटा डब्बा, या डब्याच्या सहाय्याने आपण आता पुऱ्या करून घेणार आहोत। छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीच्या साऱ्या पुऱ्या आपण करणार आहोत। अशा पद्धतीने आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या। आता या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। एक एक करून पुरी आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे। 2-3 पुऱ्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। चमच्याच्या सहाय्याने आता आपल्याला पुरीवरती तेल असं टाकून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान अशा तळल्या जातात। बघू शकता, इकडे छान अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। छान गोल्डन ब्राऊनवरती आपण तळून घेतलेल्या आहेत त्या। बघू शकता, इकडे आपली पुरी छान अशी फुगलेली आहे। छान अशा झाल्या आहेत त्या पुऱ्या। आता ह्या काढून घेणार आहोत आपण। तेलामध्ये इकडे मी जिरं टाकून घेतलं आहे। जिरं छान असं फुललं की मिरची आणि शेंगदाण्याची जी भरड केली होती मी, ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। ती छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला तेलावरती। छान अशी परतवून झाली आपली की आपल्याला लगेच याच्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे। छान असं आता परतवून झालं आहे मिश्रण। आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे। बटाटा देखील आपल्याला याच्यावरती छान असा परतवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये फक्त आपल्याला आता मीठ ॲड करायचं आहे, बाकी कुठलंही साहित्य याच्यामध्ये टाकणार नाही आहे। आता मीठ टाकून घेतलं आहे। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा। बघू शकता, अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता अशा पद्धतीने आपली पुरी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। थोडंसं मी ताक देखील दिलेलं आहे, गोड ताक। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।